हम तुम्हारे साथ है। आमदार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अरे येऊन येऊन येणार कोण? भरतश्रेष्ठ आहे कोण? येऊन येऊन येणार कोण? भरतश्रेष्ठ आहे कोण? अरे कोण म्हणतो येणार नाही? आल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो येणार नाही? आल्याशिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणतो येणार नाही? आल्याशिवाय राहणार नाही। एकाशेठ भरतश्रेष्ठ, एकाशेठ भरतश्रेष्ठ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। आज या ठिकाणी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष, या प्रमुख घटक पक्षामध्ये बौद्ध समाजातील विविध संघटनेचे, विविध राजकीय पक्षाचे जे कार्यकर्ते काम करतात, त्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। मी याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की परवा बौद्ध समाजातील काही कार्यकर्त्यांची एक पत्रकार परिषद महाड या ठिकाणी झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये धादांत खोटे मुद्दे उपलब्ध करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाडच्या ऐतिहासिक क्रांतिभूमीतील बौद्ध समाजाच्या लोकांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न झाला, तो धादांत खोटा प्रयत्न झालेला आहे। त्याचा खुलासा करण्यासाठी या ठिकाणी सर्व बौद्ध समाजातील प्रमुख कार्यकर्ते, विशेषतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे RPIचे देखील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। मुळात या ठिकाणी मी सांगतो की बौद्ध समाजाचा कुठल्या प्रकारचा गट या महाड तालुक्यामध्ये काम करत नाही। बौद्ध समाज हा राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या एकत्रित या ठिकाणी सगळीकडे काम करतो। आणि खऱ्या अर्थानं यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषदेतील जे कार्यकर्ते कोण बोलत होते, मी कार्यकर्ते ते म्हणणारच नाही, की शासनाची नोकरी करून निवृत्त झालेले लोक, की ज्यांनी घरी बसून शासनाचं निवृत्त वेतन खऱ्या अर्थानं घ्यायचं आणि आराम करायला पाहिजे होता, परंतु नको ते उपद्व्याप करून बौद्ध समाजाची दिशाभूल करण्याचं काम यांनी जे सुरू केलेलं आहे, त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या सांगण्यावरती बौद्ध समाजाने कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये, अशा प्रकारचं पहिल्या प्रथम या ठिकाणी मी जाहीर करतो। आणि मला एक कीव वाटते त्यांच्या बुद्धीची, की महाड तालुक्यामध्ये आम्ही आंबेडकरी चळवळीत काम करत असताना गेली 25-30 वर्ष या ठिकाणी काम करतोय, परंतु महाड तालुक्यामध्ये 119 बौद्ध वाड्या आहेत। मला त्या पत्रकार परिषदेमध्ये एकाच्या तोंडातून ऐकायला मिळालं की 114 वाड्या आहेत। याच्यावरून आम्हाला कळतंय की त्यांचं बौद्ध समाजामध्ये असणारं खऱ्या अर्थानं सामाजिक काम किती आहे। म्हणून मी त्यांना म्हटलं की शासनाचे निवृत्त झालेले कर्मचारी, त्याने निवृत्त वेतन शासनाचं शांतपणे घरात बसून त्या ठिकाणी आराम करायला पाहिजे होता। या ठिकाणी त्याने अनेक मुद्दे त्या पत्रकार परिषदेमध्ये छेडले गेले। खऱ्या अर्थानं आमदारांवर भरतशेठ गोगावले या महाड तालुक्याचे विद्यमान आमदार, या महायुतीतील फार मोठा घटक पक्ष शिंदे गटाचे या ठिकाणी उमेदवार आहेत, आणि ते उमेदवार असताना त्यांच्यावरती खालच्या थराला येऊन त्यांनी जी टीका केलेली आहे, आता त्यांच्यावरती आंबेडकर साहेबांवरती हल्ला झाला अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी वापरलं गेलं। आता खऱ्या अर्थानं तो हल्ला का झाला, कसा झाला, तो विषय जुना झालेला आहे। आता ती कॅसेट खऱ्या अर्थानं जुनी झालेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यातलं मी डीपमध्ये या ठिकाणी बोलणार नाही। त्यांनी सांगितलेले ते साफ चुकीचं आहे, त्यांचा टेप रेकॉर्ड आता खराब झालेला आहे या ठिकाणी। आणि खऱ्या अर्थानं महायुतीतील सर्व घटक पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या ठिकाणी महायुतीतील जे उमेदवार माननीय आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे या ठिकाणी उभे आहोत। का तर त्याचं कारण असं की महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या 119 बौद्धवाड्यांमध्ये आमदार साहेब भरतशेठ गोगावले यांचं खऱ्या अर्थानं फार मोठं सामाजिक काम आहे। आमची एकत्रित मीटिंग झाल्याच्या नंतर 2 वर्षापूर्वी त्यांनी संकल्प सोडला की महाड तालुक्यामध्ये जिथं बुद्धवाडी तिथं बुद्धविहार,
अशा प्रकारचा संकल्प सोडणारा महाराष्ट्रातल्या 288 आमदारांमधील एकमेव भरतशेठ गोगावले आमदार असतील या ठिकाणी, असं मी आवर्जून आणि अभिमानाने स्वाभिमानाने त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करतो. खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याची सामाजिक क्रांती केली. त्या ऐतिहासिक क्रांतीभूमी, अशा क्रांतीभूमीमध्ये ऐतिहासिक असं काम करणारा एकमेव आमदार भरतशेठ गोगावले आहे. हे त्यांचं सामाजिक काम बघून आम्ही सर्व मंडळी 99% महाड तालुक्यातला बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये उभे आहोत. जिथं बुद्धवाडी तिथं बुद्धविहार अशा प्रकारचा संकल्प सोडून त्या ठिकाणी थांबले नाहीत, तर महाडचं चौदार तळं हे महाराष्ट्राच्या बहुजन समाजाचं स्वाभिमानाचं एक प्रेरणास्थान आहे. जिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, त्या चौदार तळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही महाड तालुक्यातील आंबेडकरी जनतेचे, रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते यांनी त्यांना आम्ही सुचवलं की साहेब या ठिकाणी चौदार तळ्याचं पाणी पिण्यायोग्य या ठिकाणी करावं आणि त्याचं सुशोभीकरण करावं. अमृतसरच्या धर्तीवरती या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक हा जो बाबासाहेब आंबेडकरांचा सत्याग्रहामध्ये ज्या पाण्याला स्पर्श झाला ते पवित्र पाणी आम्ही तीर्थ म्हणून या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी बाटलीत भरून घरी घेऊन जातो आणि एक एक चमचा न येणाऱ्या गावातील लोकांना, महाराष्ट्रातील संपूर्ण आंबेडकरी जनता पियाला देते. मी चौदार तळ्याच्या सत्याग्रह दिनाला गेलो होतो. हे पाणी बाबासाहेबांच्या हाताला स्पर्श झालेला आहे, त्याचा ते पवित्र पाणी आम्ही प्यायला देतो. ते पाणी पिण्यासाठी योग्य करावं म्हणून 7.5 कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाकडून माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी मंजूर केला आणि त्याचं काम आता या ठिकाणी लवकरच सुरू होईल असं या ठिकाणी आम्ही आवर्जून या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी बौद्ध समाज हा स्वाभिमानी समाज आहे. जे बोलणारे लोक आहेत ते स्वाभिमान विकत घाण ठेवून या ठिकाणी मी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे की गावावरून ओवाळून टाकणारे जे लोक आहेत ते आंबेडकरी चळवळीचे नेत्यांनी स्वतःला कार्यकर्ते समजतात. असे लोक महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा त्या ठिकाणी प्रचार करतायत, परंतु त्यांच्या प्रचारावरती 99% बौद्ध समाज या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विश्वास ठेवत नाही. गावागावामध्ये ज्या बौद्धवाड्यांमध्ये गाव मिटिंग घेण्यासाठी हे लोक जातात, त्यावेळेला लोक त्यांना जाब विचारतात की तुम्ही या ठिकाणी आलेले आहेत, तुम्ही काय केलंय हे पहा. हे बुद्धविहाराचं काम सुरू आहे, ते माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने हे काम सुरू आहे. हे अंतर्गत रस्ता सुरू आहे, तो माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने सुरू आहे. ही संरक्षण भिंत सुरू आहे, माननीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने सुरू आहे. अशा प्रकारचे वाड्या वस्तीवरचे आमचे लोक या ठिकाणी लोकांना सगळं सांगतात आणि सांगितल्याच्या नंतर त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही काय केलं ते सांगा. त्यांच्याकडे उत्तर नसतं, त्यावेळेला लोकांमधून ते उठून घरी येतात. परंतु या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन समाजाची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे लोक करत आहेत आणि ते करत असताना त्यांच्या भूलथापांवरती बौद्ध समाजाच्या लोकांनी या ठिकाणी विश्वास ठेवू नये. आम्ही पूर्वनियोजित असा दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी या ठिकाणी संपूर्ण महाड तालुक्यातल्या बौद्ध समाजाचा, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि महायुतीतील घटक पक्षामध्ये जे आमचे बौद्ध समाजाचे लोक काम करतात, मग शिवसेनेमध्ये काम करत असतील, राष्ट्रवादीमध्ये काम करत असतील, भाजपमध्ये काम करत असतील, ह्या महायुतीतल्या सर्व घटक पक्षांमध्ये आमच्या समाजाचे जे लोक काम करतात त्या कार्यकर्त्यांचा एक 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता भव्य मेळावा क्रांती स्तंभाच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये भीमनगर येथे आयोजन केलेलं आहे. मी या ठिकाणी तुम्हाला खुलासवार या ठिकाणी आणखी बोललो असतो, परंतु ह्या मेळाव्याचं हे पत्रक अशा पद्धतीने हे काढलेलं आहे. गावागावामध्ये हे पत्रक या ठिकाणी वाटप केलेले आहे. लोकांमध्ये या मेळाव्याची जागृती झालेली आहे. या मेळाव्याच्या दिवशी त्यांच्या राहिलेल्या माझ्याकडून उत्तराचं त्या ठिकाणी परत आणखी त्यांच्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिनांक 15 तारखेला आम्ही कडवट शब्दामध्ये या ठिकाणी देणार आहोत. आमच्या लोकांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार, या महाड तालुक्यातले, संबंध महाराष्ट्रातले बौद्ध जनतेमध्ये
या ठिकाणी खोटा अपप्रचार करतात. भारतीय संविधान बदलणार आहेत, भारतीय संविधान बदलणार आहेत. एकदा झालं लोकसभेमध्ये, दोनदा झालं, तीनदा झालं, परंतु संविधान या ठिकाणी कोणी बदलू शकत नाही. महाविकास आघाडीचे लोक खऱ्या अर्थानं आमच्या भावनिक लोकांची डोकी भडकवत आहेत आणि खोटा संविधानाबद्दलचा प्रचार करून आमच्या लोकांना या ठिकाणी दिशाभूल करून त्यांची मतं मिळवण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू झालंय. आमच्या बौद्ध समाजाच्या सर्व जनतेला माझं नम्रतेची विनंती आहे की आपण यांच्या भूलथापांना बळी पडू नये. या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की आम्ही बौद्ध समाजाचे लोक एवढे कडवट आहेत की कुणाची माय व्याली नाही, की कुठल्या बापाची हिंमत नाही की आमच्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जो बदलू शकतो तो या ठिकाणी तयार झालेला नाही. जब तक सूरज चांद रहेगा तब तक बाबा तेरा संविधान रहेगा, अशा प्रकारचा नारा आम्ही संबंध महाड तालुक्यामध्ये देत आहोत. आणि महाड तालुका ही ऐतिहासिक क्रांतीभूमी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या भूलथापांना कधीच बळी पडणार नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. महाड तालुका क्रांतीभूमी या ठिकाणी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले साहेबांनी या महाड तालुक्यातील 119 बौद्धवाड्यामध्ये कशा पद्धतीचा विकास केलेला आहे त्याचा मी या ठिकाणी आराखडा वाचत आहे. कुसगाव बौद्धवाडी वीर बांधणे 24 लाख, साकडी बौद्धवाडी रस्ता 20 लाख, शेल बौद्धवाडी साकव 5 लक्ष, टेमगर बौद्धवाडी विहार 10 लक्ष, अंबवली बौद्धवाडी रस्ता 10 लक्ष, करंजाडी बौद्धवाडी रस्ता 30 लक्ष, कुर्ले बौद्धवाडी रस्ता 14 लक्ष, अंबवली बौद्धवाडी रस्ता 10 लक्ष, कुर्ले बौद्धवाडी साकव 25 लक्ष, मोठवली बौद्धवाडी संरक्षण बिन 10 लक्ष, रावडल बौद्धवाडी रस्ता 14 लक्ष, रावडल बौद्धवाडी पाणी पुरवठा 9 लक्ष, वामणे बस थांबा रस्ता डांबरीकरण 5 लक्ष, वामणे बौद्धवाडी साकव रस्ता 25 लक्ष, नातोंडी बौद्धवाडी विहार 10 लक्ष, चांडवे बुद्रुक साकव रस्ता 55 लक्ष, ढालकाठी बौद्धवाडी अंतर्गत रस्ता 10 लक्ष, काळीत बौद्धवाडी 3 लक्ष, काळीत बौद्धवाडी नल पाणी पुरवठा योजना 2 लक्ष, कोल बौद्धवाडी सामाजिक सभागृह 15 लक्ष, कोंडिवते बौद्ध विहार 15 लक्ष, राजेवाडी बौद्धवाडी स्लॅब ड्रेनेज रस्ता 58 लक्ष, वडवली बौद्धवाडी 6 लक्ष, गोंडाळे बौद्धवाडी रस्ता 33 लक्ष, नडगाव बौद्धवाडी रस्ता 12 लक्ष, काचले बौद्धवाडी जोड मार्ग डांबरीकरण 14 लक्ष, कोळशे बौद्धवाडी रस्ता बौद्ध विहाराकडे जाणारा रस्ता 15 लक्ष, नांदगाव बौद्धवाडी खुर्द सामाजिक सभागृह 15 लक्ष, नांदगाव बौद्धवाडी बुद्रुक सामाजिक सभागृह 20 लाख, नाते बौद्धवाडी साकव 57 लाख, नाते बौद्धवाडी ते मोल्ला रस्ता 20 लाख, पुनाडे ते नाते बौद्धवाडी अंतर्गत रस्ता 12 लाख, वालसुरे बौद्धवाडी सामाजिक सभागृह 15 लाख, रायगडवाडी बौद्धवाडी सामाजिक सभागृह 20 लाख, वाकी खरकवाडी बौद्धवाडी अंतर्गत रस्ता 10 लाख, वालन बौद्धवाडी अंतर्गत रस्ता 20 लाख, वारंगी बौद्धवाडी अंतर्गत रस्ता 10 लाख, वारंगी बौद्धवाडी सभा मंडप 25 लक्ष, आदे बौद्धवाडी रस्त्यावर साकव बांधणे 44 लाख 44 लाख, चिंबावे बौद्धवाडी रस्ता तयार करणे 35 लाख, चिंबावे बौद्धवाडी स्मशानभूमी रस्त्याकडे साकव जाणारा 50 लाख, चिंबावे बौद्धवाडी आरशीची विहीर बांधणे 37 लाख, चिंबावे बौद्धवाडी स्मशानकडे नाल्यावर साकव बांधणे 55 लाख, गोमेंडी बौद्धवाडी साकव व रस्ता डांबरीकरणासाठी 60 लाख, जुई मोहल्ला बौद्धवाडी रस्ता डांबरीकरणासाठी 19 लाख, कुंबळे बौद्धवाडी सामाजिक सभागृह 20 लाख. या ठिकाणी आचारसंहितेच्या अगोदर 5 कोटी जो निधी उपलब्ध केलेला आहे साहेबांनी, तो 5 कोटी सौ बौद्धवाडी, चोचिंदे बौद्धवाडी, मुठवली बौद्धवाडी, नांदगाव बौद्धवाडी, शिरवली बौद्धवाडी, तामाणे बौद्धवाडी, नरवण बौद्धवाडी, शिरसोने बौद्धवाडी या ठिकाणी विकासाची गंगा आमदार साहेबांनी आणलेली आहे. या ठिकाणी जो आराखडा दिलेला आहे तालुक्याचा, तो तालुक्याचा आराखड्याचं जे पुस्तक छापलेलं आहे त्या पुस्तकामध्ये पूर्ण माहिती आहे. त्याचप्रमाणे शासन निर्णय दिलेला आहे. शासन निर्णय प्रत तुम्हाला सर्व पत्रकारांना आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत. वाचन केलेलं विकास कामाचा शासन निर्णय, वाचन केलेल्या विकास कामाचा हा शासन निर्णय तुमच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत.
जय भीम, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. मी सुनीता बबन गायकवाड, आसनपै सामाजिक क्षेत्रात गेली 40 वर्ष माननीय आमदार भरत शेटजी गोगावले साहेब यांच्याबरोबर काम करते. आमचं नातं बहीण भावाचं आहे. आदरणीय आमदार साहेबांचा आज विजयाचा गुलाल आम्ही तयार ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की मी ज्या क्षेत्रात वावरते त्या क्षेत्रातील सर्व आमच्या बौद्ध समाजाच्या महिला आघाडी, या महिला आघाडीचा पूर्ण पाठिंबा माननीय भरत शेटजी गोगावले यांना याच्यासाठी देत आहोत. आणि सर्व समाजाकडून, समाजाचं कुणी भांडवल करू नये, कारण समाज हा सुज्ञ आहे. काही लोक म्हणतात की 70% समाज आमच्या पाठीशी आहे, परंतु मी सांगते की 99% बौद्ध समाज आणि आमच्या संगाती असणारा इतर समाज आम्ही घेऊन शेटला पाठिंबा देणार आहोत. आणि सर्वात माणसातला माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे. उगाच कुणाला तरी निवडून द्यायचा नाही, पण गोर गरिबाचा कैवारी म्हणून सर्वात 288 आमदारापैकी सर्वात जास्त आणि स्वस्त आमदार असतील तर ते भरत शेट. याच्यासाठी आमचा सर्व बौद्ध समाजाचा भरत शेट यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. दुसरी गोष्ट राहिली अशी की ज्या घरामध्ये जात धर्म असा नाही, कुठल्या जाती धर्माचा माणूस आला तरी भरत शेट यांच्या घरी कधीही जात धर्म भेदभाव नाही. म्हणून आम्हाला तो माणूस पाहिजे, म्हणून आम्हाला ते आमदार पाहिजे. आणि याच्यासाठी कितीही आमच्या समाजातील काही 4 डोकल्याने उड्या मारल्या की आमच्या पाठीमाग 70% आहे, मग आम्ही म्हणतोय 99%, म्हणजे टक्केवारी तर किती. मग आमची 99% आम्ही भरत शेटच्या पाठीमागं आहोत. आणि जे लागणारं सहकार्य, जे आम्हाला आतोनात करायचा असेल प्रयत्न, तेवढा आम्ही करून शेटना जास्तीत जास्त आमच्या समाजाकडून लीड कसं मिळेल याच्या प्रयत्नात राहून आम्ही रात्रंदिवस हा शेटना निवडून आणण्याचा. आणि जी लाडकी बहीण योजना आहे, जी लाडकी बहीण प्रत्येक महिलेवर आज उपकार आहेत. माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आपल्या आमदारांनी 3600 कोटी रुपये फक्त महाड तालुक्यासाठी आणलेत. याची ज्याला जाणीव असेल तोच ते काम करेल आणि खऱ्या अर्थाने शेटना पाठिंबा देईल. आणि आम्हाला कुठल्याही क्षणी, कधीही रात्री 12 वाजता गेलो, 1 वाजता गेलो तरी, जसं शनी शिंगणापूरला घराला दरवाजे नाहीत, तसं भरत शेट यांच्या ढालकाठी या घराला दरवाजा नाही. त्या दरवाजातून कधीही कुणालाही प्रवेश मिळतो आणि कधीही माणुसकीचं जतन केलं जातं. 20 मार्च चौदारतळे सत्याग्रह दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पोलिसांची जी मानवंदना दिली, एवढ्या वर्ष झाली, मी गेली 40 वर्ष कुणीही मानवंदना दिली नाही. या समाजाला कुणीही विचारलं नाही. आणि गटातटात विखुरला गेलेला समाज आज एकत्र झालेला आहे. परंतु ही मानवंदना जर सुरू केली असेल कुणी, तर भरत शेट गोगावले आमदार साहेब यांनी याच्यासाठी सर्व बौद्ध समाजाचा लागलं तो परी आम्ही हे सर्व माझे बंधू जे बसलेले आहेत, ते कोणी सरपंच आहेत, कोणी उपसरपंच आहेत, कोणी तालुका अध्यक्ष आहेत आणि सर्व शिक्षित आहेत. आणि आम्ही खरोखर, मी तरी यांच्या सोबत रात्रंदिवस आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त लीड देण्याचं आमच्या समाजातून काम करू आणि आमच्या शेटला आम्ही निवडून आणू, एवढंच मी सांगते आणि इथं थांबते, कारण वेळ प्रत्येकाला दिला गेला पाहिजे. मला एवढंच म्हणायचं आहे की आता 1 दिवसापूर्वी जी काही पत्रकार परिषद आमच्या समाजाच्या लोकांनी घेतली आणि त्या समाजाच्या लोकांनी हा मुद्दा प्रत्येक म्हणजे लोकसभेला का होईना, विधानसभेला का होईना, एकच नारा फिरवतात की संविधान बदलेल, संविधान बदलल्या जाईल. मला असं वाटतंय की संविधान बदलणे किंवा संविधानात धोका आहे म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की साधा कायदा विधेयक मंजुरीसाठी दोन्ही सभागृहांची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर राज्यपालांची मंजुरीच्या सहीनंतर कायदा रूपांतर होतो. त्यामध्ये सुद्धा जर कोणी कोर्टाचे चॅलेंज केले तर पुन्हा
त्याच प्रतिष्ठेत राहावे लागते. इथे तर साफ चुकीचे आहे. संविधान बदलणे मुळात शक्य नाही. देशामध्ये 35 राज्य आहेत आणि 35 राज्यातील सभागृहांची मंजुरी, राज्यपालांची मंजुरी, त्यानंतर लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती सत्र न्यायालय, 17 देशाची यांची मंजुरी आणि शेवटी त्या दोघांनी देशाची जवळजवळ बघायला गेलात तर 140 कोटी जनता आहे. त्यामध्ये 84% बहुजन समाज आहे. आणि अशा या गोष्टीचा अभ्यास केला तर जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत संविधान बदलू शकत नाही असं मला तरी वाटतंय. त्याच्यामुळे विरोधकांनी जरी किती काय म्हटले संविधान बदलणार हे नाही संविधानामध्ये, तर मला वाटतंय की संविधान बदलणार नाही. आणि आम्ही जे काही काम समाज या ठिकाणी करतोय हा आमदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. चुकीचा मॅसेज समाजामध्ये देण्याचं काम करू नये मी विरोधकांना ठामपणे सांगतोय. आणि संविधान बदलणार नाही हे आम्ही वाचलेलं आहे. राहिला गोष्ट आमदार साहेबांनी आज आरोग्य क्षेत्रामध्ये जर काम केलं असेल तर भरपूर या ठिकाणी आरोग्य सेवा केलेली आहे. हे बघा आता याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सेवा लाभलेले आहेत. आमदार साहेबांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मदत कार्य केलं आहे. मग कोण आजारी पडो, कुणाला हॉस्पिटलला घेऊन जावे, कुणाचं बैल मरे, कुणाचं गाय मरलं तर त्या लोकांना सुद्धा मदत कार्य केले नाही. असा गोरगरिबांचा आमदार जर आपल्या पाठीशी ठामपणे उभा असेल तर आमच्यासारख्या सर्व कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. या ठिकाणी मी बरेचसे आमचे सर्व बौद्ध समाजाचे कार्यकर्ते, महिला भगिनी उपस्थित आहेत. आमच्या सर्वांच्या वतीने मी सांगतो की बौद्ध समाजाचा संपूर्ण आमदार साहेबांना पाठिंबा आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून आम्ही आमदार साहेबांना बहुमताने विजय करू एवढंच या ठिकाणी सांगतो. सर्व पत्रकार बंधूंना, काल आमच्या समाजात बांधवांनी काय त्यांच्या अकलेचे घोडे दौडवले होते त्या संदर्भात आज आम्ही तुम्हाला संवाद साधण्यासाठी इथे आमंत्रित केलेला आहे. गेल्या अनेक वर्ष मी आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. थेट सरपंच निवडणुकीमध्ये मी निवडून आलो. निवडून आल्यानंतर माझ्या वामणे गावचा जो काय मी विकास केलेला आहे ह्या अगोदर झाला नव्हता. आणि हे शक्य झालं ते फक्त आमदार साहेबांमुळे. आणि असं काम करत असताना जे गावातून निवडून आले नाही, जे समाजामध्ये त्यांना निवडून दिलं नाही, ते आमची बरोबरी काय करतील? आज ते लोक आम्हाला सांगतायत की 70% समाज आहे. आम्ही अहोरात्र ह्या तालुक्यामध्ये फिरतोय. कोणी ज्या वाडीमध्ये जे गेलेत त्यांना बसायला जागा पण नाही मिळाली. आमच्याकडे उदाहरणं आहेत आणि आमच्याकडे पुरावेही आहेत. त्यांना त्या वाडीतून हाकलवलं. अरे तू काय काम केलंयस? तू जिचं प्रचार करतोयस तिने आमच्या गावामध्ये कधी आली नाही, कधी काय काम केलं नाही. आणि आमचा देवमाणूस जो भरत शेठ अहोरात्र आम्हाला जो ह्या गावासाठी निधी आणून प्राप्त करतोय त्याचा आम्ही पाठिंबा देणार. त्यामुळं त्यांनी जे केलेलं जे विधान आहे ते साफ खोटं आहे. चौदार तळ्याचा विषय घेतला. 2 वर्षापूर्वी आपल्या महाड तालुक्यामध्ये जो महाप्रलय आला त्याच्यामध्ये चौदार तळ्यामध्ये गाड्या वगैरे गेल्या, त्यांनी ते पाणी दूषित झालं. ते उत्खनन करून सगळ्या विहिरी साफ करून पूर्णपणे नीटनेटकं करून चौदार तळं आज बौद्ध अनुयायासाठी आणि पूर्ण महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील येणाऱ्या बहुजनांसाठी ते पुन्हा स्वच्छ करून केलं. हे काम कोण करणार आहे? आमदार भरतशेठ गोगावले. आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करताय. हे तुमची त्यांच्यावर टीका करण्या इतकी उंची नाही. तुमच्या उंचीप्रमाणे वागा असं मी आपल्या मार्फत त्यांना आव्हान करतोय. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबांचा प्रचंड मताने हा विजय होणार आहे आणि त्यांचे साक्षीदार आम्ही बौद्ध समाज इथे आहोत. त्यानंतर तुम्हाला यापुढे जाऊन सांगेन, स्वार्थी आणि स्वयंघोषित कार्यकर्ते दल बदलू, ज्यांचं नेतृत्व करतायत त्यांनी पक्षामध्ये धड नाही राहिलं. आज आमदार साहेब जे चौथ्यांदा उभे आहेत त्यांचं चिन्ह पहिल्यापासून शेवटपर्यंत धनुष्यबाण आहे. मग कोण प्रामाणिक आहे? ते की आम्ही? त्यामुळं जे प्रामाणिक आहेत आणि जे काम करतायत त्यांच्या पाठीवर आम्ही आहोत. आमच्या विनेरे मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची जवळजवळ 3200 मतदान आहे. आणि आमचा असा आटोकाट प्रयत्न आहे. माझ्याबरोबर असलेले माझे मित्र आमचे रवी धोत्रे, त्याच्यानंतर सचिन कासारे, लक्ष्मण जाधव, आम्ही प्रत्येक जण आम्ही फिरतोय. आणि आम्ही या येणाऱ्या इलेक्शनला या बौद्ध समाजाकडून आमदार साहेबांना बक्षीस म्हणून आमच्या मतदानाच्या गुलदस्त्यानी भरून मतदान देऊ असं मी ग्वाही देतो. आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतच पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. आणि तुमचं सर्वांचं आभार मानतो. ना ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली म्हणून आपण सगळे क्रांतीपुत्र आहोत. ही क्रांतीभूमी आहे, शौर्यभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे. नाही, ही शांतीभूमी देखील आहे. भगवान बुद्धाची लेणी देखील या ठिकाणी आहेत. आणि म्हणून 15 वर्ष जे विजयश्रीची माळ ज्यांच्या गळ्यामध्ये पडलेली आहे तर त्यांच्याविषयी अधिक काही सांगण्यापेक्षा की आपण सगळे मतदार जे आहात ते बहादूर आहात.
आपण ओळखतो की कोण माणूस कार्यसम्राट आहे, कोण कार्य करू शकतो. आणि हे उंबरठा तो उंबरठा घराच्या प्रत्येक उंबरठ्यामध्ये त्यांचं कामकाज पोचलेलं आहे ना. असा एक कार्यसम्राट म्हणून ओळखला गेलेला महाड तालुक्यामध्ये मी मोहन भागुराम धोत्रे, मी शिरसोनचा माजी सरपंच. आणि आमच्या गावामध्ये आता देखील आमचा रवी धोत्रे माझा पुत्र सरपंच आहे. म्हणजे आमचे 15 घरं आहेत, तरी देखील तिथे सरपंच होऊ शकतो. ही ताकद जर असेल तर भरत सेठ वगैरे या शिवसेनेकडून आम्हाला मिळालेलं एक बळ आहे. आणि त्याच्यामुळं आज देखील जिथे विकास आहे तिथं आपण गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांनी विकासासाठी भरत सेठ हा कार्यसम्राट आहे. 15 वर्ष निवडून आल्यानं चौथ्यांदा देखील त्याला फोर मारायचं आहे आणि चौथ्यांदा देखील ते निवडून येतील याची खात्री नाही, महाखात्री आहे. आता आमचे काही लोक, आता आम्ही पण बौद्ध आहोत सगळे, जरी पक्षात कुठल्या असलो, कुठे काय करत असलो तरी बौद्ध म्हणून आम्ही एकत्रित आहोत. आणि त्या एकत्रितपणाचा सेटना फायदा होईल. आतापर्यंत त्यांनी तसं काम केलेलं आहे की प्रत्येक बौद्ध विहाराच्या बाबतीत म्हणा, रस्त्याच्या बाबतीत म्हणा, सगळं त्यांचा जाहीरनामा आहे. त्या जाहीरनाम्यातून सगळ्यांना कल्पना येते. तर भरत सेठचं काम पुढे देखील चांगलं झालेलं आणि भरत सेठ हे प्रचंड मताने निवडून येतील ना. आमचे काही लोक बोलत असतील तर त्यांना मी सांगेल की बाबासाहेब त्यांना माफ करा, त्यांचे काहीतरी अज्ञान असेल त्यांना माफ करा. भरत सेठचा प्रचार हा जोरात चालला आहे. कारण आम्ही जवळजवळ माझे मित्र कासारे साहेब, आरुड कासारे, परत आमचे 18 गावचे अध्यक्ष भिकू कासारे, हे आम्ही सतत ज्या ज्या ठिकाणी फिरतोय, विश्वास यादव वगैरे, हे आम्ही मित्र फिरतो. तिथे आम्ही स्वतःच त्याचं परीक्षण केलंय की खरोखर एक दुसरा जरी अपवाद असला तरी पण 99% जशा आमच्या ह्या म्हणाले की 99% बौद्ध वाडे आहेत, तिथले लोक आम्हाला तोच सांगतात की भरत सेठनी आमची कामं केलेली आहेत. याच्यापेक्षा कोणता विजयाची माळ आजच त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. आणि म्हणून भरत सेठचा विजयासाठी आम्ही रात्रंदिवस प्रचार करतोय. याच्या पुढे देखील करणार आणि त्यांना परत निवडून आणणार. हे आम्हीच निवडून येणार असे म्हणून आम्ही काम करतोय की आम्ही उमेदवार आहोत स्वतः, असं आम्हाला वाटतंय. एवढा भरत शेठचा आमचा जिव्हाळा आहे. या पत्रकार परिषदेमध्ये जलशुद्धीकरणाचा एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या संदर्भात आपण काय सांगाल? जलशुद्धीकरणाचा मुद्दा जो उपस्थित काही आमच्या समाजातल्या महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त घर बसलेल्या कार्यकर्त्यांनी केला, तो मुद्दा जो आहे त्याचा धचा मागच्या काळामध्ये बनवला गेला. आणि तो मुद्दा खरा असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचा पाण्याचा जो कार्यक्रम होता, त्याला आपण जलपूजनाचा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम होता. या महाड तालुक्याचे जे विद्यमान आमदार भरत सेठ गोगावले आहेत, ते स्वाभाविकच आहे की साधे आणि मनमोकळेपणाचे आमदार आहेत. महाराष्ट्र शासनाचा जलपूजनाचा कार्यक्रम, जलसंपदा विभागाचा, त्यांना असं त्यावेळेला वाटलं गेलं की महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र चवदार तळ्याचा या ठिकाणी सत्याग्रह केलेला आहे आणि फार मोठी सामाजिक क्रांती केलेली आहे. आणि हा जलपूजनाचा कार्यक्रम आहे, तो कुठल्या तरी पाण्याचं पूजन करून, तलावाच्या पाण्याचं पूजन करून या ठिकाणी त्या कार्यक्रमाला सुरुवात करायला लागते. असा प्रोसिजर महाराष्ट्र शासनाचा असल्यामुळं पवित्र चवदार तळ्याच्या तिथून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करावी असं आमदार साहेबांच्या डोक्यात आल्याच्या नंतर महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र हाताने पवित्र स्पर्श त्या पाण्याला झालेला आहे, तिथून सुरुवात करावी अशा प्रकारचा उदात्त हेतू आमदार साहेबांनी मनाशी बाळगून खऱ्या अर्थानं तो कार्यक्रम त्या ठिकाणी केला गेला. पण आजचे जे लोक उबाटा गटाला समर्थन देऊन उबाटा गटाच्या डोक्यातला विचार या ठिकाणी ऐकून जे बोलतायत, तो त्यावेळेला त्या विषयाचा धचा मा करून समाजातल्या लोकांची आजच्या घडीला जशी डोकी भडकवली जात आहेत की बाबासाहेबांचं संविधान बदलणार आणि खोटं मतदान, खोटा प्रचार करून आमच्या लोकांची मतं घेतली, तसं त्यावेळेला आमच्या लोकांची डोकी भडकवली आणि आमच्या लोकांना तो विषय वाढवण्यासाठी प्रवृत्त केलं. आंबेसाहेब, दुसरा प्रश्न, संविधान बदलणार आणि याच्या पाठीमागे या आमदारांना मतदान करू नका, त्याचं कारण की ते बीजेपी जवळ आहेत आणि बीजेपी संविधान बदलणार असं म्हणतात. मग जी महाडमधून चवदार तलाव येथून संविधान जागर यात्रा जी काढण्यात आली, याच्याबद्दल जनजागृती झाली नाही का? महाडाच्या चवदार तळ्यापासून जी संविधान जागर यात्रा यावेळेला जी काढली गेली,
त्या जागर यात्रेमध्ये आम्ही देखील सहभागी झालो होतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बीजेपी वाले बदलणार हा खोटा प्रचार आहे. कारण त्याचं तुम्हाला सांगतो बघा, की या सरकारने, मोदी सरकारने या ठिकाणी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईमधलं इंदू मिलचं स्मारक हे या ठिकाणी मंजूर करून जवळजवळ मला वाटतं 200 एकर जागेमध्ये महामानव बाबासाहेब आंबेडकर, परफेक्ट मला जागा माहिती नाही किती एकर आहे ती, त्या एवढ्या जागेमध्ये मोठं भव्य स्मारक जे काँग्रेसच्या काळात एवढ्या वर्ष त्यांना जमलं नाही आणि ते बीजेपीच्या सरकारने या ठिकाणी मंजूर करून त्या ठिकाणी मोठं स्मारक त्या ठिकाणी बांधणार आहेत. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर हे मागच्या सरकारला त्याची आठवणच नव्हती की ते बाबासाहेब आंबेडकरांचं घर आपल्या ताब्यात घ्यावं. हे काम बीजेपी सरकारने खऱ्या अर्थानं मोठं मोदी साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि संविधान बदलणार हा खोटा मुद्दा आमच्या लोकांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी टाकतायत आणि आमच्या लोकांची मतं मिळवण्यासाठी भूल टाकतायत आमच्या लोकांवरती. बाबासाहेबांच्या संविधानामुळे आमच्या लोकांना भावनिक करतायत आणि त्यांची मतं मिळवतायत. की भारतीय संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिल्यामुळे अतिउत्साही लोक असतात समाजातले, समाजासाठी जे उमेदवार समाजाचे उभे आहेत आणि आम्ही समाजाचे आहोत आणि समाजाच्या लोकांनी आम्हाला मतदान करा अशा प्रकारचं लोकांना जे जाऊन सांगतायत, मी आवर्जून या ठिकाणी स्वाभिमानाने उल्लेख करेन की या तालुक्याचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्याकडे बहुजन समाजाचा जाणारा जो माणूस आहे ते भरतशेठ गोगावले साहेब आमदार, तो आदिवासी समाजाचा आहे, तो बौद्ध समाजाचा आहे, तो मुस्लिम समाजाचा आहे, कुठल्याही समाजाचा आहे हा विचार करत नाही. तो माझ्याकडे आलाय, त्याचं काम माझ्याकडनं होणार आहे आणि त्याला गरज आहे ती मला पूर्ण करायची आहे. मी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि माझं ते कर्तव्य आहे, मी ते करणार. अशा उदात्त हेतून आमदार साहेब या ठिकाणी बहुजन समाजाच्या लोकांना या ठिकाणी मदत करतात. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे की समाजाचे जे लोक उभे आहेत, तर अशा समाजाच्या नावावरती उभं राहून मतं मिळत नाही. त्याच्यासाठी समाजामध्ये फार मोठं सामाजिक काम करावं लागतं. मी मगाशी माझ्या बाईटमध्ये सांगितलं की आमदार साहेबांनी बौद्ध समाजामध्ये फार मोठं सामाजिक काम केलेलं आहे. बौद्ध समाजावरती आमदार साहेब दबाव टाकत नाही की मी शिंदे गटात तुम्ही प्रवेश करा, शिवसेनेत प्रवेश करा, मग तुमचं काम करतो. हा दादांत खोटा अपप्रचार लोकांमध्ये सुरू आहे. त्यांनी आम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी रिपब्लिकन पक्षाचा तालुकाध्यक्ष आठवले साहेबांचं काम करतो. मला कधी ते म्हटले नाही की तुम्ही शिवसेनेत येऊन काम करा. मला म्हटले तू रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता आहे, महायुती आहे, आपण सोबत काम करू. त्याच्यामुळे कुठल्या प्रकारच्या वाडी वस्तीतल्या लोकांवरती ते दबाव टाकत नाहीत की माझ्या शिंदे गटात या, तुम्ही जिथं आहे त्या ठिकाणी काम करा. पण वक्ताची गरज भागवणारा एकमेव आमदार आहेत, त्यांच्याबद्दल हा खोटा प्रचार होतोय. हे जे त्यांनी आमदार भरतशेठ गोगावलेच्या बाबतीमध्ये जे वाक्य वापरले आहे की दीड दमडीचे लोक, आमदार भरतशेठ गोगावले साहेबांकडून अशा प्रकारचं कधीच कुठल्या वेळेला वाक्य या ठिकाणी त्यांनी वापरलं गेलेलं नाही. जर दीड दमडीचे आम्ही लोक आहेत असे जर भरतशेठ गोगावले म्हणले असते तर आता लक्ष्मण जाधव RPIचे तालुका सेक्रेटरी आहेत, त्यांनी ही यादी बुद्धवड्यांची वाचून दाखवली. प्रवीण साळवी सरपंच आहेत वामण्याचे, त्यांनी जे आता विकास कामांची यादी वाचून दाखवली. तर त्या दीड दमडीच्या लोकांमध्ये आमदार साहेबांचं सामाजिक काम एवढं झालं असतं का हो? आमदार साहेब कुठल्याही समाजाच्या लोकांना तुच्छ लेखत नाहीत, कुठल्याही समाजाच्या लोकांना दीड दमडीचे बोललेले नाहीत. त्यांच्यावरती हे खोटे धादांत आरोप या ठिकाणी सुपारी घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेले आहेत. आणि हे सुपारीचेच गडी आहेत जे आरोप करणारे आहेत. हे सगळे 99% लोक प्रामाणिकपणे त्यांच्या सोबत आहेत. आणि असा शब्द त्यांच्या तोंडून आयुष्यात येणार पण नाही, आला पण नाही आणि त्याच्या भविष्यात पण येणार नाही, कधीच नाही. दीड दमडीचं आपल्याला कधीही भरत शेट्टी आज तागायत कमी कुणालाही लेखलं नाही. तर असं दीड दमडीचा बोलायचा संबंधच येत नाही. त्या वाक्याचा मी तरी निषेध करते. आणि एक सर्व बौद्ध समाज या वाक्याचा निषेध करतो. जय भवानी, जय शिवाजी. जब तक संविधान रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, संविधान रहेगा. जय भीम, जय महाराष्ट्र.